चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे जलसाठा प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून सध्या इरई धरणात 52.29% जिवंत जलसाठा शिल्लक आहे। त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या प्रमुख 9 धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली असून सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। विशेषतः चंद्रपूर शहराची जीवनदायिनी असलेल्या इरई धरणातील उपयुक्त साठा 52.29% इतका असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे। जिल्ह्यातील धरणाच्या साठ्याची आकडेवारी पाहिली तर परिस्थितीची भीषणता लक्षात येते। चंदई धरणात अवघा 19.95% साठा उरला असून घोडाझरी 25.36% आणि नलेश्वर 34.84% या धरणांनीही तळ गाठला आहे। पकडीगुड्डम 40.79% तर लभान-सराडमध्ये 51.76% पाणी उपलब्ध आहे। चारगाव, अमलनाला आणि डोंगरगाव या धरणांमध्ये साठा 60% वर असला तरी वाढत्या बाष्पीभवनामुळे हा साठाही वेगाने कमी होत आहे। चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरणाचा संकल्पित साठा 152.400 दलघमी आहे, परंतु सद्यस्थितीत केवळ 79.696 दलघमी उपयुक्त साठा शिल्लक आहे। शहराच्या विस्तारणाऱ्या सीमा आणि वाढत्या लोकसंख्येला दररोज पाणी पुरविणे आता महानगरपालिकेसाठी अशक्य झाले आहे। पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडू नये आणि जून महिन्यापर्यंत पाणी पुरावे या हेतूने आता शहरात 2 दिवसांआड पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती आहे।